तिकडे मनोज जरांगे पाटील यांचे माजी सहकारी अजय बारसकर यांनी जरांगे यांच्यावर पुन्हा टीका केली आहे। जरांगे यांचं आंदोलन नेमकं कशासाठी चाललं होतं? राजकीय पक्षाच्या फायद्यासाठी की मुख्यमंत्र्यांच्या खुर्ची मिळावी म्हणून याचा उलगडा जरांगे यांनीच केल्याचं बारसकर म्हणाले। हा सगळा राजकीय गेम प्लॅन असल्याचा दावा सुद्धा त्यांनी केला आहे। त्यांचं आंदोलन नेमकं कशा करता चाललं होतं? खरंच मराठा समाजाच्या आरक्षणाकरता चाललं होतं की कोणा राजकीय पक्षाला फायदा व्हावा की स्वतःला मुख्यमंत्र्याची खुर्ची मिळावी याच्याकरता हे आंदोलन चाललं होतं? याचा उलगडा आज प्रत्यक्ष त्यांच्या तोंडातून बाहेर आलेला आहे। मराठ्यांनो, आता खुर्ची हिसकायला तयार राहा। आंदोलन कशासाठी चाललं होतं? आरक्षणाकरता चाललं होतं, मराठा समाजाच्या कल्याणाकरता चाललं होतं, सगळे सोयरे मिळवण्याकरता आरक्षण चाललं होतं। आणि आता काय म्हणतो? खरं खुर्ची वाढायला तयार राहा। अरे तुला खुर्चीच पाहिजे होती, तुझं सगळं नाटक हे खुर्ची करता चाललं होतं। हे पहिल्या दिवसापासून पाहिलं। तिकडे भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा हिंदुत्वासाठी एल्गार पुकारलाय। राज्यात जिहादी लोकांची ताकद वाढली असून त्यांना ठेचण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलंय। यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांच्यावरही हल्ला चढवला। ज्या अर्थी फडणवीस यांना जरांगे टार्गेट करतायत त्या अर्थी त्यांच्या पाठीशी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा अदृश्य हात असल्याची टीकाही त्यांनी केली। त्यामुळे नितेश राणे आणि जरांगे यांच्यात आता जुंपणार असं दिसतंय, कारण जरांगे यांच्या पाठीमागे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा हात असल्याचा थेट आरोप नितेश राणे यांनी या पत्रकार परिषदेत केला। ज्या माणसांनी त्यांच्यावर फसवणुकीची गुन्हा टाकलेला म्हणजे केस केलेली आहे त्या माणसाची पण भूमिका समजून घेतली पाहिजे। आणि राज्याची जनता सुज्ञ आहे, कोणाला निवडून द्यायचं कोणाला नाही निवडून द्यायचं। कोण फक्त भारतीय जनता पक्ष आणि त्याच्यामध्ये फक्त देवेंद्रजींवरच कोण फक्त आरोप करताय? कधीही पवार साहेब, उद्धव ठाकरे, नाना पटोलेंना हा प्रश्न कधीच विचारत नाही की बाबा तुम्हाला स्वतंत्र मराठा आरक्षण पाहिजे की ओबीसीतून आरक्षण पाहिजे, हे कधीच कोण विचारायला तयार होत नाही। हे महाराष्ट्राची जनता खुला डोळ्यांनी पाहते, समाज पण खुला डोळ्यांनी पाहतोय, म्हणून ह्याचं उत्तर येणाऱ्या विधानसभेमध्ये भेटेल। मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या एनडीए सरकारने आपला अर्थसंकल्प मांडला आणि त्या अर्थसंकल्पाचं देशाच्या कानोकोपऱ्यातून कौतुक होत असताना शाळेतल्या वर्गातला सर्व ढ विद्यार्थी जेव्हा अर्थसंकल्पावर आपला ज्ञान देतो तेव्हा हसण्यापलीकडे काही वाटत नाही।